असे वाघ या ठिकाणी दिलेले आहेत। या नगर शहरामध्ये डरकाळी चालणार ती फक्त शिवसेना भगवा झेंडान भी फडकला शिवशाहीची शान, हाती घेतला धनुष्य बाण करण्या हो कल्याण। शिवरायांच्या महाराष्ट्राचा जागे मनी अभिमान, अडला त्याला मदत करू नडला तो संपला जाण। जना जनातून मना मनातून घुमे एक गर्जना, आमचा श्वास आमचा विश्वास आमचा, आम्ही गर्जना करतो पुन्हा पुन्हा। नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर दुस्सर। आवाज कोणाचा? आवाज शिवसेनेचा। नगरकरांच्या हक्काचा आवाज हा सध्याला क्षीण झालाय की काय, असा प्रश्न आवाज महाराष्ट्र मधून सुशील थोरात यांनी उपस्थित केला। हा लेख अतिशय सुंदर वाटल्यामुळे हा लेख आपण आज महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये घेतलेला आहे। जर का आपण बघितलं तर सध्याला नगरमधील शिवसेनेच्या 2 वाहकांची डरकाळी सध्याला आपल्याला ऐकायला मिळत आहे। अहमदनगर शहरामध्ये आवाज कोणाचा? आवाज शिवसेनेचा ही आरोळी नगरकरांच्या का नेहमीच कानी पडत होती। आणि जर का आपण पाहिलं तर अन्याय अत्याचार कोणतीही समस्या असतील तर त्या विरोधामध्ये शिवसेना आक्रमकपणे आंदोलन करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका घेत असल्याचे चित्र अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळाले। आणि त्यामुळे जवळपास 25 वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून स्वर्गीय अनिल राठोड यांनी नगर शहरात राज्य केलं आहे। नगर शहर आणि शिवसेना एक वेगळं नातं निर्माण झालं होतं। जिथे प्रश्न सुटत नाही तेथे शिवसेना प्रश्न सोडवण्यासाठी उभी राहायची। त्याचबरोबर आपण अनेक वेळा असंही बघितलं की सरकारी काम ज्या ठिकाणी होत नव्हतं, पोलीस स्टेशनमध्ये जे काम होत नव्हते त्या ठिकाणी अनिल राठोड हे स्वतः त्या ठिकाणी जायचे, कार्यकर्त्यांना घेऊन जायचे आणि नगरकरांच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचे। आणि त्यामुळेच नगरकरांनीही त्यांच्यावरती अतोनात असं प्रेम केलं। 25 वर्ष त्यांना आमदार केलं। माजी आमदार अनिल राठोड यांच्या कार्यालयामध्ये नागरिक या नुसत्या गल्लीतल्या समस्या किंवा शहरातल्या समस्या घेऊन जात नव्हते, तर हक्काने त्या ठिकाणी त्यांना भैया म्हणत होते आणि भैयाकडे आपल्या घरगुती समस्या सुद्धा त्या ठिकाणी त्या घेऊन जात होते। आणि त्यामुळेच अनिल राठोड यांची ओळख 24 तास उपलब्ध असणारा आमदार अशी झाली होती। आणि त्यामुळे त्यांना प्रेमाने लोक मोबाईल आमदार सुद्धा बोलत होते आणि मोबाईल आमदार म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली होती। मात्र गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचा हा दरारा, हा आवाज हा नाहीसा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की नगर शहरामध्ये शिवसेना आहे का नाही हे कळायला सुद्धा मार्ग नाही। कारण शिवसेनेला अनिल राठोड सारखं पुन्हा नेतृत्व मिळालेलं नाही, जे सगळ्यांना सोबत घेऊन चालू शकतं, जे सर्वांना न्याय देऊ शकतं किंवा निवडून आणू शकतं, असं सुद्धा नेतृत्व शिवसेनेमध्ये नाही की एखाद्या उमेदवाराला निवडून आणण्याची ताकद त्या नेतृत्वामध्ये नाही। आणि त्यामुळेच जे नगरसेवक आहेत, जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। मध्यंतरी राजकीय उलटपालट मोठ्या प्रमाणामध्ये झाली, राज्यामध्ये झाली, 2 गट पडले। त्यामध्ये पण जर का आपण पाहिलं तर दोन्ही, जर का शिंदे गट असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा गट असेल, दोन्ही ठिकाणी जर का आपण पाहिलं तर अनिल राठोड यांचा फोटो हा वापरला जातो। एवढंच नाही तर काँग्रेस सुद्धा आता अनिल राठोड यांचा फोटो त्यांच्या कार्यालयावर त्यांनी लावलेला आहे। म्हणजे जर का आपण पाहिलं तर अनिल राठोड यांचा एक दरारा वेगळा होता। त्यांचं लोकांमध्ये असणारं अस्तित्व हे आजही आपल्याला जाणवतं। पूर्वी जर का आपण पाहिलं तर नेतासोबत चौकातील शिवालय या ठिकाणी प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक नगरसेवक हा त्या ठिकाणी येत असे आणि ज्या समस्या शहरातल्या असायच्या त्या ठिकाणी वाचल्या जायचे किंवा त्या ठिकाणी जे लोक यायचे ते ज्या समस्या सांगायचे त्याच्यावरती तोडगा हा त्या ठिकाणी काढला जायचा।
आंदोलनाची रूपरेषा त्या ठिकाणी ठरली जायची. परंतु आज जर आपण पाहिलं तर शिवसैनिक नेमकं जायचं कुठं हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण शिवसैनिक हे पूर्णपणे जर आपण पाहिलं तर त्यांना नेतृत्व सापडायला तयार नाही. नगर शहरामध्ये नेतृत्व नेमकं कोणाचं स्वीकारायचं आणि त्या नेतृत्वावरती विश्वास किती ठेवायचा हा सुद्धा प्रश्न आहे. कारण की अतिशय महत्वाचं जर का तुम्हाला सांगायचं झालं तर 3 राज्याच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि 3 राज्याच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बरीचशी अशी परिस्थिती ही बदलली गेली. अनेकांना आत्ता भाजपमधून उभं राहण्याचे डोहाळे लागलेले आहे. भाजपमधून आपण उभं राहावं असं त्यांना वाटतंय. आणि जर का आपण पाहिलं तर गेल्या 1 वर्षापासून हे प्रयत्न शिवसेनेमध्ये सुद्धा चालू आहे. अनेक नगरसेवक हे भाजपच्या वाटेवर आहे, परंतु वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये हे नगरसेवक होते. त्यांच्या त्या पद्धतीने बैठकाही झाल्या. परंतु आता हे 3 ज्या राज्याच्या निवडणुकीचे निकाल आले त्यानंतर परिस्थिती अस्वस्थता ही शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहे आणि अनेक नगरसेवक हे लवकरच भाजपच्या वाटेवरती असलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे लोकसभा निवडणुकीच्या आधीच होईल प्रवेश. हे जे शिवसेनेचे पदाधिकारी आजी माजी त्यांचे प्रवेश सुद्धा भाजपमध्ये लवकरच होतील असा एक अंदाज आहे. अंदाज म्हणण्यापेक्षा या संदर्भामध्ये बैठका सुद्धा झालेल्या आहेत. परंतु या ज्या गुप्त बैठका झाल्या या आतापर्यंत बाहेर आलेल्या नाही. परंतु अतिशय महत्वाचं आणि विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेली माहिती जी आहे त्या माहितीनुसार अनेक पक्षातले म्हणजे जे विरोधक आहेत ते अनेक जण भाजपच्या वाटेवरती आहेत. आणि त्यामध्ये सर्वात मोठा जर का फटका नगर शहरामध्ये जर का कोणाला बसणार असेल तर तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला बसणार आहे. कारण या ठिकाणचे जे नगरसेवक आहेत ते अनेक नगरसेवक हे भाजपसोबत यांची सध्याला चांगलंच पटकताना आपल्याला पाहायला भेटत आहे. किंवा अनेक कार्यक्रमामध्ये आपण पाहतो आहोत की अनेक नगरसेवक हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसंग आपल्याला दिसत आहे. अनेक वेळा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अनिल भैया राठोड यांच्यावरती ज्यावेळेस त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांच्या कामाविषयी किंवा 25 वर्षामध्ये काय झालं किंवा 10 वर्षामध्ये काय झालं त्यावेळेस एकही शिवसेनेचा पदाधिकारी त्या विरोधात बोलताना आपल्याला दिसला नाही. फक्त बोलताना जर आपल्याला कोण दिसत असेल तर ते विक्रम अनिल भैया राठोड यांनी प्रखरपणे विरोध करताना दिसले. त्याचबरोबर जर का उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव हे त्या ठिकाणी बोलताना दिसतात. परंतु शिवसेनेचा एखादा नगरसेवक असेल महापौर असतील किंवा एखादा पदाधिकारी असेल हे कोणीही सध्याला बोलताना दिसत नाही. सर्वजण शांत बसलेले दिसत आहेत. त्यामुळेच नगर शहरामध्ये एक प्रश्न निर्माण होत आहे की नगर शहरामध्ये शिवसेना अस्तित्वात आहे का नाही. कारण की शिवसेनेचे कोणते कार्यक्रम दिसत नाही, शिवसेनेच्या कोणत्या शाखा ओपनिंग होताना दिसत नाही, शिवसेनेचा कोणता नेता हा प्रखरपणे नगर शहरामध्ये भेटताना दिसत नाही. नगर शहर हे बालेकिल्ला, नगर शहर हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा. किती वेळा आपण पाहिलं की शिवसेनेवरती अनेक आघात झाले परंतु शिवसेना तेवढ्याच ताकदीने नगर शहरामध्ये उभा राहिली. मागच्या वेळेस जर का आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगवेगळे लढले तरी सुद्धा शिवसेनेने सर्वात जास्त सीट हे निवडून आणले. परंतु आता जर का आपण पाहिलं तर शिवसेनेला मोठा फटका हा येणाऱ्या काळामध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नगर शहरामध्ये शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की त्या पक्षावरती नगरकरांनी भरभरून असे प्रेम केलं आहे. शिवसेनेकडून नगरकरांना फार अपेक्षा आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये जर का आपण पाहिलं तर शिवसेनेचा आवाज खूप क्षीण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आवाज नगर शहरामध्ये घुमलाच नाही. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर नगर शहरातील अनेक नगरसेवक त्यांच्या बरोबर जातील असे वाटत असताना बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक त्यांच्या बरोबर गेले. त्यावेळेस सुद्धा सर्व नगरसेवकांना एकच वाटत होतं की नगरकर शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील आणि त्यामुळे अनेक नगरसेवक हे शिवसेना सोडून गेले नाही. तन मन धन आज तो क्षण विकासासाठी तन मन धन. जगात भारत एक नंबर अन भारतात महाराष्ट्र करू. क्रांतीच्या या दुसऱ्या टप्प्यावर जिंकू किंवा मरू. शिवसेनेचा आवाज कुणाचा, ध्यास कुणाचा, आज रंग
रंग राष्ट्राचा भगवा महाराष्ट्राचा. आज रंग राष्ट्राचा भगवा महाराष्ट्राचा. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.